तसंच आता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकरजी जोडले जात आहेत। प्रवीणजी, आता आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे। आपल्या अनेक मागण्या आहेत अस्लम शेख यांच्या विरोधात। सर्वात प्रथम तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात केलेलं जे वक्तव्य आहे त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, हे आपली प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आहे रोहिंग्यांना आणि बांगलादेशींना कुठेतरी पाठराखण केली जाते, शेख यांच्या वतीनं हा आपला आरोप आहे। आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, अनेक अनधिकृत बांधकाम अस्लम शेख यांच्या नावावर आहे, असा देखील आरोप आहे भारतीय जनता पक्षाचा। प्रवीणजी, आपण बोलताय ते खरं आहे की रोहिंग्याची पाठराखण त्या ठिकाणी केली जाते, बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे अनैतिक गोष्टींचं सुळसुळाट सुरू झालंय। म्हणजे अनधिकृत बांधकामाला पाठीशी त्या ठिकाणी घातलं जातंय आणि यावर आवाज उठवायला त्या ठिकाणी स्थानिक लोक गेली तर त्यांना त्या ठिकाणी अस्लम शेख यांच्याकडून धमक्या दिल्या जातात। अगदी मंत्री लोढांना धमकी देण्यापर्यंत त्या ठिकाणी पोच गेलेली आहे आणि त्याच्यामुळे सकल हिंदू समाजानं त्या ठिकाणी आज आंदोलन केलं होतं। भारतीय जनता पार्टीचं आंदोलन नव्हतं, आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार आज त्या आंदोलनाच्या ठिकाणी गेलो होतो आणि मग त्यांना हीच मागणी केली की अमित साटम यांच्या बाबतीत धमकीचा व्हिडिओ तुम्हाला दिला तरी त्या ठिकाणी ऍक्शन होत नाही। लोढांना त्या ठिकाणी आज धमक्या दिल्या जात आहेत, त्यांची सीपीना तक्रार दिली, इथे तक्रार केली। तर या सर्व प्रकरणाबाबत पोलिसांना गांभीर्याने त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे। ते त्या ठिकाणी वरिष्ठांशी बोलून योग्य ती कार्यवाही करू असं त्यांनी सांगितलंय। पण एक गोष्ट खरं आहे की इथे जे काही दिवसेंदिवस अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी उभं राहतं, त्याच्या आश्रयाला हे अनवॉन्टेड एलिमेंट्स त्या ठिकाणी येतात। तर मला वाटतं त्यांना बुलडोजर लावून त्यांना भुईसपाट केलं पाहिजे आणि पुन्हा नव्याने अशा प्रकारे बांधकाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। बरं, अनधिकृत बांधकामाचा आरोप आपण करतोय, त्याला आळा घालण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काय आता खरं तर उपाययोजना केल्या जातील किंवा पाठपुरावा कशा प्रकारे घेतला जाईल? निश्चितच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, महाराष्ट्राला कल्पना आहे, कुठल्याही अनैतिक गोष्टीला किंवा अनधिकृत गोष्टीला ते पाठीशी घालत नाहीत। ज्या वेळेला त्यांच्या निदर्शनास या गोष्टी येतात त्यावेळेला कडक कारवाई त्या ठिकाणी होतेच, कुणालाही ते पाठीशी घालत नाहीत आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांच्या समोर येईल तेव्हा त्या सूचना देतात आणि या उपर प्रशासनाला सुद्धा या बाबतीत सक्त सूचना देऊन या गोष्टी होणार नाहीत आणि जिथे जिथे असेल तिथे कारवाईच्या सूचना देते। निश्चित। प्रवीणजी, शेवटचा प्रश्न, काँग्रेसचं असं म्हणणं आहे की मुंबईकरांच्या मूळ मुद्द्यांना बगल देण्यासाठी कुठेतरी हा मुद्दा उचलला जातोय, अशा प्रकारची आंदोलनं केली जातात, यावर आपली प्रतिक्रिया? मूळ मुद्द्यांना बगल दिले का? मुंबईत विकास ज्या पद्धतीने होतोय, मेनो रेल, मेट्रो रेल, कोस्टल रोड, अटल सेतू, मुंबई बदलताना दिसते ना। मूळ मुद्द्यांना हे लोक बगल देत आहेत आणि त्या ठिकाणी जातीचं ध्रुवीकरण, धर्माचं ध्रुवीकरण करतायत। मुंबईकरांच्या प्रश्नांनाच भारतीय जनता पार्टीने आणि आमची महायुतीच त्या ठिकाणी लक्ष घालते, बाकीची लोक कोण लक्ष घालतायत? त्याच्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी बगल द्यायचा प्रश्नच नाही। आम्ही काम करतोय, लोकांसाठी काम करतोय, जनतेसाठी काम करतोय, हे दिसतंय मुंबईकरांना। त्याच्यामुळे आम्हाला बगल देण्याचा विषयच येऊ शकत नाही। निश्चित, आपला मुद्दा नक्कीच लक्षात येतोय। प्रवीणजी, धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।